सद्गुरु सीतारामचंद्र शबाश शबाश. काळ नेहमी ऐका विनंती लक्ष्मणा भेदली शक्ती उदय येता गबस्ती सौमित्र निश्चित मरला. ऐकणारे भाविक भक्त यांच्या कृपा आशीर्वादाने निवणते पुरते आदिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवित असो. गोड अशा प्रकारचा कथा भाग या ठिकाणी सुरू आहे. राजा रावण असणारा काळ नेहमी जवळ गेलेला आहे. काळ नेहमीला सांगू लागलाय हे काळ नेहमी हनुमंत असणारा औषधी आणण्यासाठी आणि गेलेला आहे. आणि औषधी जर आणली तर लक्ष्मण उठेल अशा प्रकारे त्या ठिकाणी काळ नेहमीला मार्गदर्शन रावण करू लागलेला. या लागी वायू नंदन करुणी सवे गौडान दिव्या औषधी आणून सवे लक्ष्मण उठविला. हनुमंत औषधी आणण्यासाठी हनुमंताचं उड्डाण झालेलं आहे. तो असणारा औषधी आणि औषधी आणून लक्ष्मणाला उठवेल. उदयन येता गबस्ती आणून औषधी समजती वाचवया निश्चिती प्रतिज्ञा मारुती करून गेला. हनुमंतानं प्रतिज्ञा केली हे रामा सूर्य उदयापूर्वी औषधी घेऊन येतो लक्ष्मणाला उठवतो काळजी करू नको अशा प्रकारची प्रतिज्ञा केली. काळ नेहमीला राजा रावण सांगू लागले. तत्काळ औषधी आणून आताची उठेल लक्ष्मण मग त्याची झुंजल कोण राम लक्ष्मण तुर हनुमंत औषधी घेऊन येईल लक्ष्मणाला उठवील. मग लक्ष्मण उठल्यानंतर रामाबरोबर युद्ध कोण करील लक्ष्मणाबरोबर युद्ध कोण करील अशा प्रकारची चिंता कुणाला रावणाला निर्माण झाली. हाती बळी हवायू नंदन कळी काळ नाटो बेजान बलिष्ठाचा कळवण गण हनुमंत लढवई आहे शूर आहे धाडसी आहे तो कुणाला ऐकणार नाही. वानर तशाच प्रकारचे आहेत. प्रभू रामचंद्र एक वाणी आहे. हे काळ नेहमी हनुमंताला अडथळा करण्यासाठी एवढं तू काम कपटी कर. करुणी ब्रह्मशक्ती आकळीला येऊन मिलापती तव कार्य साधावे हातो हाती हृदय गवस्तीना आणि कपट केलंय लक्ष्मणावर शक्ती सोडली लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मणाला शक्ती लागलेली तर तू काय करायचं या ठिकाणी हनुमंताला अडथळा करायचा. चंद्रावंत्याचा दापून चंद्राचे लमनती मनोन येरवी तो द्रोणी जाण नाव विधान विख्यात. द्रोणागिरी पर्वत आहे त्याच्यावर औषधी आहे त्याच्यावर चंद्राचं अमृत पडलेलं आहे त्यामुळं औषधी तयार झाली अशा प्रकारची माहिती. गोपाल चंद्रव्रत अमृत संजीवनी त्याची मनात औषधी आयचा अनंत पर्वती समस्त अमृत आणलं औषधी तयार झाली आणि औषधी तयार झाली त्याला अमृत संजीवनी अशा प्रकारचे नाव आणि पडलेलं आहे. ते गेला कपिनंदन बहुमाया करुणी आपण त्याची करावे विघ्न सूर्योदय जवळ होय. आणि त्या पर्वताच्या ठिकाणी हनुमंत गेलेला आहे तर तू काय करायचं माया करायची कपट करायचं हनुमंताला गुंतवायचं औषधी घेऊन यायची नाही अशा प्रकारे. हे मायाची लक्षण जटाधारी वल्कन भरण सर्वांगी भस्म दळण असाधारण ऋषी माया तयार करायची संत व्हायचं साधू व्हायचं जटा वाढवायच्या आणि खोट साधू व्हायचं खोटा साधू भोंदू व्हायचं भोंदू अशा प्रकारे रावण त्या ठिकाणी कुणाला आणि काय नाही
पूर्ण करावा आश्रम निर्माण गोवा कपी नंदन मायापन करावी. आश्रम तयार करायचा, चांगल्या प्रकारचा आश्रम. त्या ठिकाणी हनुमंत येईल, त्याला गुंतवायचं, अडथळा करायचा अशा प्रकारे. आणि रावण सांगतो सुबक काळे सुती तळ जळ सुंदर वृक्ष सुप निर्मळ आपण धराव्याती चुळीला गोळांगुळ. वृक्षारोपण करायचं, फळं त्या झाडाला आली पाहिजे, पाण्याचं सरोवर तयार करायचं, सुशोभित आश्रम तयार करायचा आणि त्या ठिकाणी जप करायचा, राम राम म्हणायचं. पण हा खोटा साधू आहे. चला पुढं. निष्ठ दावाई ब्रह्मज्ञान कथ्याशी वर्णावा रघुनंदन त्यासी त्यासी चुक गहन कपिनंदन आणि काय करायचं, हातामध्ये माळ घ्यायची, कशा प्रकारे कथा रामाची सांगायची. पण भोंदू व्हायचं. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगाला उडी राख, डोळे झाकून करती पाप, अशा प्रकारचं आणि खोट नाटक करायचं. आतिथ करावे हनुमंता सुरसा सांगावी राम कथा जेणे गुंती पड कपिनाथा ते सर्वता करावे. राम भक्त आहे, राम भक्त आहे. रामाची कथा सांगितल्यानंतर त्याला काही कळत नाही, वेळ गेला तरी आठवण होत नाही. राम कथा हनुमंताला सांग आणि गुत. ते महासुर राक्षसी प्राणी मात्राचा गळग्रासी आपण युती साधावी आईसी जे कपिंद्रासी ते आणि सरोवर आहे, त्या सरोवरामध्ये माईक नावा चला पुढील म्हणजे आणि कोणती असणारी अक्षर आहे आणि त्या शिरहरी चौरी राहणार जीवचवडी आणि सुचे हरी महाराज शिंदे राहणार जगीर मोह. चला शिंदे महाराज चला. औषधीचं मिपाचा विस्तार जळ गोवा. चांगल्या प्रकारचा आश्रम करायचा आणि हनुमंताला अडथळा निर्माण करायचा. अशा प्रकारे राजा रावण काळ नेमेला आणि सांगू लागलेला आहे.